नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. मी सध्या आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये. सध्या उल्हासनगरमध्ये आपण बघतोय की जे सक्तीचं शिक्षण आहे, सरकारने जे पोहोचवायला पाहिजे होतं विद्यार्थ्यांपर्यंत, समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत, ते पोहोचवलं जात नाही. उलट RTE अधिकार जो आहे तो संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगवेगळ्या शाळांच्या माध्यमातून तो आपल्याला अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शाळा धडपड करतायत आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित कसं ठेवलं जाईल यासाठी इथल्या शिक्षण सम्राटांनी फार मोठं रान पेटवलेलं आहे. या विरोधात आता शिक्षण कार्यकर्ते सगळे एका छत्राखाली एकत्र आलेले आहेत आणि या जाचक नियमाविरुद्ध आता मात्र आवाज उठवत आहेत. माझ्या सोबत आहेत ज्योती तायडे. तुम्ही आता आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, नेमकं कशासाठी दिलंय आणि काय विषय आहे? आज उल्हासनगरमध्ये बरेच ज्या शाळा आहेत, खाजगी शाळा आहेत, त्यांनी मायनॉरिटी घेतलेली आहे. या कुठल्या नियमाने शासनानं त्यांनी मायनॉरिटी दिलेली आहे? आज गरिबांची मुलं आहेत, आज 50-60 हजार रुपये फी भरू नाही शकत, तर काय त्यांनी शिकले नाही पाहिजे का? त्यामुळे आज आम्ही आयुक्त मॅडमकडे आलेलो आहे की ज्याही शाळांनी, खाजगी शाळांनी जितक्याही उल्हासनगरमध्ये आहे, त्यांनी जी मायनॉरिटी घेतलेली आहे त्याच्या सक्तीने त्यांनी चौकशी केली पाहिजे की ही मायनॉरिटी जी घेतली आहे ती नियमानुसार आहे की त्यांनी फक्त पैसे देऊन घेतलेली आहे. तर याच्यासाठी, कारण की उल्हासनगर हे शहर हे व्यापाऱ्यांचं शहर आहे, पण याच्यात मोठा सहभाग कामगार वर्गांचा आहे. याच्यामध्ये महिला, आपले ज्या घरेलू कामगार महिला आहेत, त्याच्यानंतर कचरा वेचक आहे, परत जे पण मजुरी करणारे लोक आहेत. तर याच्यासाठी आहे ना, मी शासनाला खरं मनापासून हे करते की तुम्ही याच्या सक्तीने चौकशी केली पाहिजे, नाही तर फक्त उल्हासनगरच नाही, हे आंदोलन मोठं पेटणार आहे. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रवी आहेत. रवी, काय वाटतं एकंदरीत ज्या पद्धतीने उल्हासनगरमध्ये शाळांना आता अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी संस्था धडपडत आहेत आणि गोरगरीब मुलांना RTE पासून वंचित ठेवलं जात आहे, तुमचं निरीक्षण काय? आताच आपण बघितलं गेलं की 2026च्या ॲडमिशन चालू होण्याच्या अगोदर RTE मधनं फौजदार ज्या शाळा आहेत त्यांच्या 73 शाळा पोर्टलवर निघाल्या गेल्या होत्या. त्यांनी अर्थसंकल्प दर्जा काढलेला होता की मायनॉरिटी सर्टिफिकेट. ते मायनॉरिटी सर्टिफिकेट काढले होते ते एवढ्या चुकीच्या पद्धतीने काढले होते ना की तुम्हाला काय सांगू, ज्या दिवशी आमचे अजितदादा वाढले त्याच्या 4 तासानंतर त्यांनी हे अर्ज काढलं की मायनॉरिटी सर्टिफिकेटचा. पण ते अर्ज शासनाने घेतलं, पण शासनाने ते पास कधी केलं तुम्ही बघणार ना, 3:30च्या नंतर. जसं बघायला गेलं ते 73 सर्टिफिकेट होते, त्यांच्यावर जे सिग्नेचर आहेत ते संध्याकाळी कोणाचे 6:20 6:30 वाजता, असं म्हणजे दर्जा मिळवायचा असेल तर 2-2 तास बस हां, जसं त्यांचा विचार झाला त्या हिशोबाने. असंही परत आता शासनाने आता परत RTEच्या मध्ये एक नवीन नियम लागू केला 2021चा B की प्रत्येकाला ॲडमिशन फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर भेटन का. 1 किलोमीटरच्या अंतरावर शहरी भागाची मुलं आहेत, ग्रामीण भागासाठी मुलं नाही आहेत का, त्यांच्यासाठी पण भेटलं पाहिजे. तर असे आपण बरेचसे स्टे आणून हे कोर्टातून पास करून आज ते परिपूर्ण परत आलेले आहेत आपल्या RTEच्या पोर्टलवर. पण याच्या विपरीत काय, जे ग्रामीण भागातले असतात इतर लोक, त्यांना शाळेत ॲडमिशन आपल्या उल्हासनगर. पोद्दारचं उदाहरण दिलं, तशी शक्यता अनेक महाविद्यालयांमध्ये असण्याची शक्यता हो आहे ना, सगळे करू शकतात. आता तुम्ही स्वतः बघा, जेव्हा आमचे दादाचं वाढले त्यावेळेस पूर्ण शासन, आपलं पूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये काय म्हणतात दुःखात होतं. त्याच वेळी या लोकांनी हे केलेलं आहे. ते फार चुकीची गोष्ट होते. तर यासाठीच आपण केलेलं नाही. आता झालेलं फौजदारला जे 73 शाळा गेल्या होत्या, पण त्या शाळेला आता स्टे लागलेला आहे की ते परत होऊ शकत नाही. खरं तर अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी ज्या नियम, अटी आणि शर्तांचं पालन केलं गेलं पाहिजे तेच खऱ्या अर्थानं उल्हासनगरच्या शाळांमध्ये होतंय का? खरंच त्या संस्था चालकांनी नमूद केल्याप्रमाणे 51% जशी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची संख्या असली पाहिजे ते निकष पार पाडले जात आहेत का? की सत्ताधाऱ्यांना आणि इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशा पद्धतीने दर्जा मिळवला जातो आणि एकंदरीतच विद्यार्थ्यांना, जे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी आहे, जे शिक्षणाशिवाय स्वतःच्या परिवाराचा विकास करू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना जर RTEच्या अंतर्गत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करत असाल तर इथल्या शहरातील, इथल्या देशातील विद्यार्थ्यांचं भविष्य काय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. शिक्षण कार्यकर्त्यांनी या विरोधात आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे. येणाऱ्या काळात हे आंदोलन किती उग्र स्वरूप धारण करतं आणि सरकार याच्यापुढे नमतं की नाही हे आपल्याला बघायचं आहे.